फ्रेश वाटतंय ना. असं वाटतं या नदीसोबत माझं काहीतरी नातं आहे. तू काय लहानपणी नदीतल्या पाण्यात पडून बुडता बुडता वाचली होती काय? गप रे. नाही, तुझं नातं जरा खूपच इमोशनल दिसतंय ना. गप रे शिवा. कसं आहे, लहानपणापासून आईनी शिक्षणासाठी शहराकडे पाठवलं. तिकडचं राहणीमान, वातावरण याची सवय असल्यामुळे इकडे यायची कधी इच्छाच नाही. आले ती आईच्या हट्टामुळे, पण येऊन इतकी रमून जाईन असं कधी वाटलं नव्हतं. आणि काही स्पेशल व्यक्ती सुद्धा माझ्या आयुष्यात येतील असं मला वाटलं नव्हतं. तुला असेल ना सवय इकडची? नाही, मी पण शहरातच शिकायला होतो. आता 1 महिना झाला आलोय. इथलं वातावरण, निसर्ग खूप छान वाटतं. आणि इथली लोक आहे ना, खूप भोळे आहेत. परक्या व्यक्तीला कधी आपलंसं करतात कळतच नाही. शिवा शिवा, अरे तुझे तायस मी. अरे तुला सगळं गाव भरून टाकले मी. अरे हळू काय झालं काय? शिवा, आज मी खुशीला विचारलं. काय सांगतोस काय? होय. काय म्हणाली? गावाच्या रस्त्यासमोर ती माझ्या समोर आली आणि मी तिचं डोळ्यात बघितलं आणि तिने माझ्या डोळ्यात बघितलं. आणि गावातले लोक म्हणतात सगळी मला वळू, या वळूचं गरीब बाई होशील का तू? अरे घनश्या, असं बोलायचं नाही रे. हे वळू गाय प्रेमात असं बोलायचं नसतं. असं एकदम वाघासारखं बोलायचं. असं प्रेमातले शब्द तोंडा वाटेतून तिच्या मनात आणि कानात अमृतासारखे उतरले पाहिजे. मग बघ ती कशी इम्प्रेस होते. ती मग माझ्या कुठून जातात? अरे वेड्या. बर मी तसंच करतो. खुशी त्याला हो बोलली पाहिजे. ती त्याला हो म्हणणार. ते आणि कसं? मी तिच्या डोळ्यात बघितलंय. नाही बोलणार. मी ओळखते तिला. आणि मी प्रेमाला ओळखतो. वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब. बाळू आला? बसा. हा वहिनी साहेब आले. वहिनी साहेब, मुरली अजून विचारतच दिसतोय. आरती घ्या. बोला, काय म्हणताय? वहिनी साहेब, मला त्या मुरलीकडे बघून वाटत नाही मुरली शर्यतीत उतरलं म्हणून. अजून तो विचारतच दिसतोय. तुमच्या डोक्याचे विचार चाललेत ना, ते आधी बंद करा आणि तोंडाला आवर घाला. अहो पण बिन काही नाही. मुरली बैलगाडी शर्यतीला हुकमी एक का आहे. त्यांना जरी भाग घ्यायचा नसता तर ते आधीच नाही म्हणाले असते. बरोबर. आणि मुरली बैलगाडी चालवायचे विसरलेले नाहीयेत. माशाच्या पिल्लाला जसं पोहायला शिकवावं लागत नाही ना, तसं मुरलीला गाडी चालवायला शिकवावं लागणार नाहीये. हे लक्षात असू द्या.
आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा आणि वेळची वेळी सगळ्या खबरी आणि निरोप माझ्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करा. हो वहिनी. या आता. काम सांगितलं तर यांचं भलतच चाललेलं असतं. अवघड आहे. सांभाळायची आम्हाला स्वच्छ करून ठेवत जा. बैल चालते एवढं सांगून तुला करायचं तिथं. मुरली, बोला की साहेब. काय चाललंय? काय नाही, जरा शेणगाण काढलं म्हणलं जरा वैरण आणावे. बैल कुठे आहे? ते बबनला पाठवलंय माळावर बैल घेऊन. बसा की तुम्ही, मी आलो. बोला. काय नाही, काय म्हणताय? अहो मुरली, जंद्याची शर्यत आपल्यासाठी किती महत्वाची आहे. गावाच्या इतिहासाला सुद्धा मान्य नाहीये हे आपला झालेला हा पराभव. एका पराभवामुळे तुम्ही एवढे खचून गेलात? खचून नाही गेलो वहिनी साहेब, पण आता भीती वाटते. परत तेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि तसलं विचार जर डोक्यात आलं तर वाटतं परत ही विचार डोक्यात येऊच नाहीत. मुरली म्हटलं तर मैदानावर एक वेगळाच थाट होता आणि एका पराभवामुळं लोक तोंड फिरवून जायला लागली. अहो, इतिहासाची 4 पानं फाटली म्हणून कोणी इतिहास विसरायचा नसतो एखाद्या माणसानं. त्यांना काय माहिती ड्रायव्हर म्हणजे काय? अहो मुरली, तुमच्यासारखा ड्रायव्हर होणं हे कुणाचं काम नाहीये. त्यांना काय माहितीये ड्रायव्हर म्हणजे काय? ज्याच्या अंगी हरणाची चपळाई, आकाशात फिरणाऱ्या घारीसारखी नजर आणि वाघाचं काळीज लागतं, तोच ड्रायव्हर होऊ शकतो. एका पराभवामुळं तुमचा इतिहास विसरणारी माणसं
कोल्ह्यासारखी या आला नाही, तुम्ही आलाय बाहेरनं शिकून आणि दोघांचं पण आपलं जमलंय आणि तुमची करमणूक पण चांगली चालली आहे. आणि कीर्ती कुठं आहे? मी तिला आत्ताच वाड्यावरती सोडलं. आणि काकी तुम्ही इथं? मला माहिती असतं तर मी आता तिला इथेच घेऊन आलो असतो. कीर्तीला वाड्यावर सोडलंय? हो. मुरली येते मी. बर चला, भूक लागल्या, मी तुझीच वाट बघत होतो. जेवायचं अजून. चल जाऊ बंद आहे म्हणजे पैसा बी द्यायचा बोकड नाही जायला मागितले चल. ए बाबा, काय रे, काय करायला लागलायस? पैसे दिले नाही येतो म्हणल्यावर कळत नाही का तुला? पण मग मालकानं सांगितलं बोकड परत विकल्यावर देतो तुला, सोडून न्यायला लागलायची. एकच बोकड द्या. देतो म्हणलंय का नाही तुम्हाला? सांगितलं कळत नाही का एकदा? देतो पैसे बोकड विकल्यावर. वरडायला चांगले की वाटाय म्हणजे तुम्ही बोकड सोडून यायला पैसे तुमचं देणार आहे. देतो पैसे. बर आणायचं बघितलं? जास्त की हा लवकर. पप्पाकडे फोन आमचं आठवडीत गेली ती. अरे शर्ट वर तुझी लागा काही वळण बिळण आहे की नाही? माणसं बिनसं बघ असू दे. आता पैसे तेवढे द्यायचं आहे मालकाचं, कवा देत नाही. चोरी झाल्या कसं देऊ? चोरी झाल्या मग मग पैसे कवा देणार? सांगा की मालकाला पैसा नाही आता. मी पैसा संपला. होय चोरी झाल्या. बाबा जाऊ. जावा की आता काही बसताय. माणसं कुत्री तुम्ही बी चेष्टा करायला लागलाय. गावात काय लागा इज्जतच राहिली नाही. जाऊ की तुम्हाला बरोबर चोरी झालं सांगितलं तुम्हाला. सारखी तुम्ही तीर बोलतोय. बाबा मी वसुली करून करून घायला आलोय बघा. काय त्याच्या आईला मालकानं सगळं गाव बाद केले. या मालकामुळं मला बी किंमत काय राहिलेली नाही. की वसुली मी सोडणार आहे बस. बोला काय साहेब? काय झालं वसुलीचं? अहो गेलो होतो की. काय गेलं होतं गेला काय जातोय चार करा फिरतोय माघार येतोय. अहो बाय साहेब काय सांगायचं, किंमतच नाही राहिलेली. आजकाल कुत्र्याला सुद्धा किंमत आहे पण मला नाही. अरे काय लागा पाटलाची माणसं, अहो तुला किंमत नाही. अहो पण गेलो हा नानीच्या घरी. बर. नानी म्हटली नाना गेले ती गावात. तिनं कुत्रा केल्यासारखं हाकलून लावलं. नाणीड पैसे नव्हतं का? आता तिनं सांगती नव कुत्रा केल्यासारखं हाकलून लावलं की. मग गेलो नाम्याकडं. बर. नाम्याकडे गेलो तो नाम्याच पाहून म्हणते पप्पा गेले ते आठपाडीला आणि घरी झाल्या चोरी. मग आता त्याला मागितलं तो म्हणते जाव जाव निघा. या भाषेत हाकलून लावलं. राहिला सुक्या. अहो सुक्याचं पोकट चोरायचं म्हटलं पैसे देणं म्हणून तिथे बी लावलो. नवी मारायचं थांबला होता. वाचलो आणि कसा कसा आलो निघून इथं. सुट्या किती येणार आपलं? सुक्याचं बघा 4300. काय पैसे गोळा करायला लागलाय तुम्ही? 4,000 पैसे गोळा करून कसं व्हायचं? हा काय कसं आले? 5,000 पाहिजे का? नमस्कार नमस्कार. बघा दुसरा तुम्ही मला इथं जाता म्हणलं पाहिजे. काय जुने होते का बघूया. 5-50 रुपये मिळाल तर घेऊ तुमच्याकडं. घेऊन आलाय का? अजून कसं पैसे पाहिजे? भैयासाहेब आता पिलोय बरोबर आहे. काय झालं बाटली फोडली तर टोफान कुठे गेलं. अर्धी पिलो अर्धी ठेवायची कुठं खिशात ठेवली तर सांडेल म्हणून पोटात ठेवून टाकली. सगळे पिलो. संध्याच्या जुन्याला काय नाही म्हणून तुमच्याकडे आलो मी. पैसे मागतोय काय? माझ्याकडे काय पैसे नाही. ढीग लागलाय पैशाचा. तुमच्याकडे ठीक आहे ठीक पैशाचा. नाहीतर मग ती वड्याकडची पानगड पाटला
भानगड राहते ये मिठी त्याला 5-50 रुपये दे माझ्याकडे कुठे गाव ए मेढे जरा पैसे चल ए सम्या चल हो, चला पैसे दे बघत नाही माझी आपलं काय 5-50 मिळालं आपलं काम झालं जाऊ तिकडे बोंबलं काय घसा कोरडा पडलाय काय तर लावायचं आवाज फुटे ना ए ये मिठी जा जरा पाण्यात आपल्या भावाचा घसा कोरडा पडला हा तुझी सोडा सांगितलं तेवढं करायचं जा अरे काय नाही ते चेष्टा करा गेलो चेष्टा पटकायची हा होय? काय? मजा आली का रे? काय नाही दुसरं पटकायची चेष्टा करायला लागला. विक्रम काय झालंय? ती गाडीवरून पडली दोघं जण जरा झाडा लागले लागलं नाही ना कोणाला? नाही नाही ए ये मिठी अरे पाण्यान की झालं का थांब ना. नाही ना जास्त लागलेलं? नाही बर तुम्ही या मी तुम्हाला परत भेटतो बरं चल बाकीचे पण काम आहे बरीच